brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून युतीतील वाद जो आहे तो वारंवार समोर येत होता. नवाब मलिक जर सोबत असतील तर मुंबईत युती करणार नाही, अशा प्रकारचं भाजपाचं म्हणणं होतं. अशातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढवतील अशा सुद्धा चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र या सगळ्या चर्चांना बाजूला ठेवत आता अजित पवारांनी मुंबई महापालिकेसाठी जवळपास 37 उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच सना मलिक यांनी सांगितलेलं होतं की 100 उमेदवारांची घोषणा अजित पवार गटाकडून करण्यात येईल. मात्र आता 37 उमेदवारांची मुंबई महापालिकेसाठी घोषणा करत आता अजित पवारांनी स्वबळाचा नारा दिल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आणि यात महत्वाचं म्हणजे या 37 उमेदवारांपैकी सगळ्यात जास्त उमेदवार हे अल्पसंख्याक असल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. ही यादी नेमकी काय आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नेमकी कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे, हे 37 उमेदवार नेमके कोण आहेत, हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. तर अजित पवार गटाकडून ज्या 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये मनीष दुबे, सिरिल पीटर डिसोजा, अहमद खान, बबन मदने, सुभाष पाताडे, सचिन तांबे, आयशा खान, सज्जू मलिक, शोभा जाधव, हरिश्चंद्र जंगम, अक्षय पवार, ज्योती सदावर्ते, रचना गवस, भाग्यश्री केदारे, सोनू पवार, अब्दुल मलिक. आपण अगदी सुरुवातीलाच व्हिडिओच्या उल्लेख केला की यामध्ये नवाब मलिक यांचे जे भाऊ आहेत यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे, ते म्हणजे अब्दुल रशीद मलिक यांना सुद्धा अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. याचबरोबर चंदन पाटेकर, दिशा मोरे, सबिया मर्चंट, तसेच विलास घुले, अजय विचारे, हदिया कुरेशी, ममता ठाकूर, युसुफ मेमन, अमित पाटील, धनंजय पिसाळ, प्रतीक्षा घुगे, नागरत्न बनकर, चांदनी श्रीवास्तव, दिलीप पाटील, अंकिता द्रवे, लक्ष्मण गायकवाड, सईदा खान, बुशरा मलिक, वासंती देवेंद्र, किरण शिंदे आणि त्यांचा शेवटचा उमेदवार आहे झरीन खान. अशा प्रकारे 37 उमेदवारांची जी यादी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेली आहे. ही सगळी 37 नावं बघितली तर यात लक्षात येण्यासारखं आहे की सगळ्यात जास्त या 37 उमेदवारांमध्ये अल्पसंख्याक उमेदवार असल्याचं स्पष्ट होत आहे. तुम्हाला एकंदरीत या सगळ्याविषयी काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.